श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आपण सर्व श्रवण करत आहोत शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपामध्ये. आज आपण श्रवण करणार आहोत अध्याय 7. या अध्यायाच्या श्रवण अथवा पठनाने सद्गुरूंची प्राप्ती होईल आणि शत्रू देखील मित्र बनतील, अशी या अध्यायाची दिव्य फलश्रुती आहे. या संदर्भामध्ये सूत मुनी नैमिषारण्यामध्ये शौनिकादी ऋषींना पुढील कथा सांगत आहेत. विदर्भ नगरीमध्ये वेदमित्र नावाचा एक सुशील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याचा सारस्वत नावाचा एक ब्राह्मण मित्र होता. वेदव्रताचा मुलगा सुमेधा आणि सारस्वताचा मुलगा सोमवंत हे दोघेही आपल्या पित्यांप्रमाणेच एकमेकांचे जिवलग मित्र होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला की राजाकडे जाऊन त्याला तुमची विद्या दाखवावी आणि तो जे काही द्रव्य देईल ते घरी घेऊन यावे. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे दोघेही मित्र राजाच्या दरबारी गेले आणि त्यांनी आपली विद्या तेथे राजाला दाखवली. तिचे व्यवस्थित प्रदर्शन केले. त्यांची विद्या पाहून राजा त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्यांना भरपूर धनद्रव्य देऊन त्यांचा सन्मान देखील केला. परंतु राजाने त्यांची आणखीन परीक्षा पाहावी या हेतूने त्यांना आणखीन एक काम करण्यास सांगितले. राजाने सीमंत आणि राणीच्या शिवपूजेबद्दल आणि तिच्या भक्तीबद्दल महती ऐकली होती. त्याने त्या दोन ब्राह्मण कुमारांना सांगितले की निषेध राजातील चित्रांगद राजाची महाराणी सीमंतिनी ही अत्यंत शिवभक्ती असून ती रोज शिवपार्वतीचा व्रताचा भाग म्हणून अनेक दाम्पत्यांना शिवपार्वती समजून त्यांची पूजा करून त्यांना वस्त्र अलंकार आणि सुवर्ण म्हणून दान देते. त्यामुळे तुम्हा दोघांपैकी एकाने स्त्री वेश धारण करून त्यांच्या राज्यामध्ये जावे आणि राणी जे तुम्हाला दान देईल, जे धन देईल ते तुम्ही येथे घेऊन यावे. राणी तुम्हाला जेवढे धन देईल तेवढेच मी तुम्हाला या कामाकरता बक्षीस म्हणून देईल. तिने जर तुमचे मूळ स्वरूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेल, असे देखील राजाने सांगितले. परंतु त्या दोन ब्राह्मण कुमारांना राजाचे हे म्हणणे पटले नाही. शास्त्राने ते कसे अयोग्य आहे हे त्यांनी राजाला अनेक प्रकारे समजावून सांगितले. परंतु राजाने देखील त्यांना पुष्कळ आग्रह केला. माता, पिता, गुरु यांच्याप्रमाणेच राजाचे वचन देखील अमान्य करू नये, असे देखील शास्त्र आहे, असे सांगितले. हे ऐकल्यानंतर शेवटी राजाच्या आग्रहावरून ते दोन ब्राह्मण कुमार निषेध राजामध्ये जाण्यास तयार झाले आणि शेवटी निषेध राजामध्ये जायला निघाले. आणि सोमवारी सायंकाळी जेव्हा सीमंतिनी शिवपूजा करीत होती त्यावेळी ते लोक त्या निषेध राजामध्ये पोहोचले. सीमंतिनी राणी पूजा झाल्यानंतर ज्या दाम्पत्यांची शिवपार्वती समजून पूजा करीत असे त्या दाम्पत्यांमध्ये ते दोघे सामील झाले. इतर दाम्पत्यांप्रमाणे सीमंतिनीने त्या दोघांची देखील शिवपार्वती समजून पूजा केली. परंतु तिने त्या दोघांचे कपट ओळखले होते. तिने त्यांना ओळखले होते की ते दोघेही पुरुष आहेत आणि छळ करण्यासाठी इथे आले आहेत. परंतु तिने चातुर्याने त्यांना तसे न दाखवता मनामध्ये हसत त्यांची शिवगौरी समजून पूजा केली. त्यांना धन आभूषणे दान केली आणि मिष्टान्न भोजन देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांची पाठवणी केली. राजाने सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली. सीमंतिनी राणीकडून धन दान आभूषणे मिळाली म्हणून त्या दोघांना हायसे वाटले आणि ते तात्काळ तिथून निघून पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये येण्यास निघाले. त्यांच्या परतीचा मार्ग अरण्यातून जात होता. पुढे पुरुष आणि मागे स्त्री या क्रमाने ते जात असताना सीमंतिनीने त्यांची शिवगौरी म्हणून पूजा केल्यामुळे प्रत्यक्ष शिवाला देखील सीमंतिनीची पूजा भंग करता आली नाही. तिने त्या दोघांना शिवपार्वती समजून त्यांची पूजा केल्यामुळे त्यातील स्त्री वेशधारी तरुणाला म्हणजेच सोमवंताला स्त्री देह प्राप्त झाला. त्या स्त्री वेशधारी मनामध्ये त्याच्या मनात कामेच्छा उत्पन्न झाली. तेव्हा स्त्री वेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली. सुमेध विवेकी होता. त्यांनी स्त्री वेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला. सोमवंतांच्या मातापित्यांना हे ऐकून धक्का बसला आणि त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली.
राजाला देखील आपण सीमंतिनीची परीक्षा घेतली म्हणून पश्चाताप झाला. आपल्यामुळे सोमवंताला स्त्रीत्व प्राप्त झाले या अपराधी भावनेने त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्याने अनेक ब्राह्मणांना बोलवून अनुष्ठान सुरू करण्यास सांगितले, परंतु ब्राह्मणांनी या कार्याला नकार देऊन या कार्यामध्ये यश मिळणार नाही त्याबद्दल आपली असमर्थता दाखवली. ही ईश्वराची करणी आहे आणि तिच्यात बदल करण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. या बाबतीत आमची विद्या व्यर्थ आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले. शेवटी राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून तप केले. राजाच्या त्या घोर तपाने देवी प्रसन्न झाली आणि राजाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजानेच घडलेला सर्व वृत्तांत देवीला सांगून सोमवंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त व्हावे असे सांगितले. तेव्हा देवी म्हणाली, सीमंतिनी खरी पतिव्रता आहे, खरी शिवभक्ती आहे. ती माझी भक्त असल्यामुळे तिचे कर्तृत्व मी बदलू शकत नाही. सोमवंताने जरी स्त्रीवेश धारण केला असेल तरी तिच्या शिवभक्तीमुळे त्याला आता खरे स्त्रीत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही सुमेधा व सोमवंताचे विवाह लावून द्या. त्यांना जो पुत्र होईल तो अत्यंत विद्वान होईल. आणि अशा प्रकारे सुमेधा व सोमवंताचा विवाह झाला. पुढे त्यांना पुत्र प्राप्ती झाली. सीमंतिनीची शिवभक्ती जाज्वल्य असल्यामुळे साक्षात पार्वतीला देखील त्यामध्ये बदल करता आला नाही. सूत मुनी पुढे सांगतात, अवंती नगरीमध्ये मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जरी ब्राह्मण असला तरी तो अत्यंत विषय वासनेने सक्त आणि कामासक्त असल्यामुळे त्या नगरीमध्ये राहणाऱ्या पिंगला नावाच्या वेश्येकडे अहोरात्र पडलेला असे. त्याला मद्य मांस याची अतिशय आवड होती. तिच्या मोहापायी त्याने घराचाही त्याग केला. त्या काळी ऋषभ नावाचे महान योगी लोकोद्धारासाठी संचार करीत होते. तो महान शिवभक्त होता. एकदा पिंगलीच्या पूर्वपुण्याने ते पिंगलेच्या द्वारी आले असता पिंगला व मदन यांनी त्यांचे स्वागत करून यथासांग पूजन केले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. उत्तम वस्त्रे देऊन सन्मानपूर्वक त्यांना भोजन दिले आणि विश्रांतीसाठी आपला पलंग दिला. रात्रभर त्यांची सेवा केली. त्या रात्री तेथे विश्रांती घेऊन ऋषभदेव दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून निघून गेले. काही दिवसांनी दोघेही मरण पावले, परंतु शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांनाही उत्तम कुलामध्ये जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले. सूतमुनी पुढे सांगतात, सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा अतिशय द्वेष करायच्या. त्यामुळे त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला आणि विषप्रयोग झाल्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणी व तिच्या मुलाला अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती, त्यामुळे ती सतत शंभोचा धावा करीत असे. अरण्यातून जात असताना एकदा तिची एका वाण्याबरोबर भेट झाली. त्या वाण्याने तिला वैश्य नगरास आणले आणि तिची व नराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला. त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले, परंतु काही उपयोग झाला नाही. थोड्या दिवसामध्ये सुमतीचा मुलगा मरण पावला. ती अतिशय शोकाकुल झाली. पुत्रवियोगाने देवाला हाका मारू लागली. तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सांत्वन केले. त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला आणि महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले. त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला आणि सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. ते पाहून पद्माकरास धन्य धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो अतिशय प्रभावित झाला. ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू असे ठेवले. त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर त्याला नीतिधर्म समजावून सांगितला. त्यांनी भद्रायूला उपदेश केला की ते म्हणाले, बाळा, विद्वानांप्रमाणे वागावे. आई, वडील, यती यांच्यातील दोष पाहू नये. वैश्वदेव करताना कोणी अतिथी आला तर जात, वर्ण, धर्म न विचारता त्याला अन्न द्यावे. शिवपूजेचा भाग म्हणून गरिबांना अन्न, वस्त्र व गरजेचे साधन दान द्यावी.
निंदा वादविवाद टाळून शिवस्मरण करावे. त्याला मौन व्रत असे म्हणतात. परधन, परस्त्री, परनिंदा, परपीडा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शास्त्र पठन, श्रवण, होम, जप, अध्ययन, गायी व ब्राह्मण यांची सेवा व स्नान याविषयी कधीही आळस करू नये. शरीर भोग, भोजन, निद्रा प्रमाणातच सेवन करावी. शत्रूला दया न दाखवता त्याला शिक्षा करावी आणि साधूंशी नम्रपणे वागावे. सज्जनांना नमस्कार करावा. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा धर्म सोडू नये. कोणाचे हे वर्म दुःख कमी लेखू नये. कोणत्याही भक्तांचे आशीर्वाद घ्यावेत. विरोधकांवर विश्वास ठेवू नये. गुरुला भगवान शंकरांच्या स्थानी मानावे. त्यांनी भद्रायूला पुढे सांगितले, सौंदर्याने मनुष्याला, सद्गुणाने सौंदर्याला, ज्ञानाने सद्गुणाला आणि क्षमा शांती यांनी ज्ञानाला शोभा येते. आपले कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, सौंदर्य, तारुण्य या गोष्टींनी उन्मत्त होऊन दुसऱ्यावर अन्याय, अत्याचार आणि हानी होऊ देऊ नये. अशा प्रकारे भद्रायूला शिवयोगीने अनेक प्रकारचे नीतिशास्त्र सांगितले. आणि शिवभक्तांनो, याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथातील 7वा अध्याय समाप्त होत आहे. या अध्यायाचे श्रवण अथवा पठन करता उमारमणासहित गिरीप्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते. तुम्हाला हा अध्याय कसा वाटला, ही कथा कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत, तुमच्या आप्तेष्टांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत सांब सदा शिवार्पणमस्तु.